कमरेच्या मागच्या बाजूने सीटचा पोर्शन, मांड्या, पोटऱ्या आणि अगदी पायाच्या बोटांपर्यंत करंट लागल्याप्रमाणे कळ जाते का? मग हे सायाटिकाचे दुखणे असू शकते. आयुर्वेदाप्रमाणे सायाटिका हा एक वातप्रधान आजार आहे. त्यामुळे वाताला वाढवणारा आहार, विहार, जीवनशैली याच्यामध्ये टाळली पाहिजे. आयुर्वेदामध्ये याला गृध्रसी म्हणतात. असे का म्हणतात माहितीये? कारण जेव्हा सायाटिकाचं पेन सुरू होतं तेव्हा तो पेशंट अगदी लंगडत गिधाड म्हणजे वल्चर जसा चालतो त्याप्रमाणे चालतो. त्यामुळे याला गृध्रसी म्हणतात. जर तुम्हाला सुद्धा सायाटिकाचं पेन होत असेल तर काही नियम नक्कीच पाळा. जास्त वेळ एकाच जागेवर बसायचं नाही. दर 30 ते 45 मिनिटांनी 2 ते 3 मिनिटांसाठी उठून एक राऊंड मारून यायचं आणि मग बसायचं. जड वजन उचलणे, कमरेला झटका देणाऱ्या हालचाली करणे टाळले पाहिजे. योग्य पोश्चर आणि कमरेला सपोर्ट देऊन बसलं पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे नियमित स्ट्रेचिंग, एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. थंड पदार्थ, जागरण, अवेळी जेवणे असे वाताला वाढवणारा आहार विहार टाळायला हवा. आता या सायाटिकाचं पेन कमी करण्यासाठी, वाताचे शमन होण्यासाठी आणि या नसला ताकद देण्यासाठी एक घरी करता येण्यासारखा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी तुम्हाला बनवायचंय रसोन क्षीरपाक. रसोन म्हणजे लसूण. तुम्हाला 10 ग्रॅम लसूण घ्यायचंय. त्याच्यामधला दांडा काढून टाकायचा, त्याला बारीक चिरायचं आणि त्याच्यामध्ये 8 पट म्हणजे 80 ग्रॅम दूध टाकायचं आणि 8 पट म्हणजे 80 ग्रॅम पाणी टाकायचं. नंतर याला उकळायचं आहे. कधीपर्यंत उकळायचंय? जोपर्यंत पाणी पूर्ण निघून जात नाही, आटत नाही तोपर्यंत. झाला तुमचा रसोन क्षीरपाक रेडी. हा रसोन क्षीरपाक सकाळी उपवासपोटी 7 ते 14 दिवस तुम्हाला नियमितपणे घ्यायचा आहे. याने तुमच्या लक्षणांची तीव्रता नक्कीच कमी होणार आहे. तुम्हाला या उपायाने कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा. थँक्यू.